नमस्कार. नगरमध्ये खून झाले. कोणत्याही राजकीय पक्षाने मोर्चा काढला नाही. नगरमध्ये चोऱ्या घरफोड्या वाढल्या. नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली. कोणत्याही पक्षाने मोर्चा काढला नाही. एका कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीला चटके देऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. कोणत्याही राजकीय पक्षाने मोर्चा काढला नाही किंवा एकत्र येऊन निषेधही केला नाही. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेक गंभीर घटना घडल्या. मोर्चा काढला नाही. बनावट कॉल सेंटर सारख्या गंभीर प्रकारात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आला. मोर्चा काढला नाही. सगळ्यात मोठा कळस म्हणजे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मुद्देमाल कक्षातून अंमली पदार्थांची विक्री झाली व ती पोलिसांनी पकडली. तरीही कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा भाजपने मोर्चा काढला नाही किंवा निषेधही केला नाही. आता नव्याने पोलीस अधीक्षक रुजू झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांत खांदेपालट केली. नव्याचे 9 दिवस सुरू असल्याने सध्या पूर्णपणे बंद नसली तरी हप्तेखोरी काहीशी नियंत्रणात आहे. पूर्णपणे नसले तरी नवीन दर निश्चित नसल्याने बऱ्यापैकी अवैध धंदे नियंत्रणात आहेत. तरीही अवैध धंदे व अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात भाजपनं थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. यातून मी पोलिसांची वकिली करत नाही, वस्तुस्थिती सांगत आहे. पोलीस खात्यातील भ्रष्टाचार, अवैध धंदे, गुन्हेगारी नियंत्रणात नसणे हे प्रकार चालूच राहणार आहेत. ते नियंत्रणात येऊ शकतात. पूर्णपणे बंद होणे अशक्यच. परंतु सत्ताधारी पक्ष हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढतो. त्यासाठी निमित्त सांगितले गेले की एका मुलाने अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याची. आत्महत्या गुन्हेगारीच्या कोणत्या व्याख्येत येते या खोलात आपल्याला जायचे नाही. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यासारखी गंभीर घटना घडली होती का? विशेष म्हणजे या मोर्चात सहभागी होते शहरात सगळ्यात मोठा हुक्का पार्लर चालवणाऱ्या सेंटरचे मालक, तसेच उत्तरेतील एका मोठ्या शहरातील महत्त्वाचा मटका बुकी. यातून जनतेनं संदेश नेमका काय घ्यायचा? आजच्या पंचनामा या मालिकेत आपण हेच जाणून घेऊयात. कितीही कडक शिस्तीचा अधिकारी आला म्हणून जिल्ह्यातील सर्व कायदा सुव्यवस्था नियंत्रणात राहील. जिल्ह्यात चोऱ्या घरफोड्या होणार नाहीत. अवैध धंदे बंद होतील. खून मारामारीच्या घटना थांबतील असे कधीही होणार नाही. त्या नियंत्रणात येऊ शकतात व सामान्य नागरिक हे कुठलाही दबाव व दहशतीशिवाय रस्त्यानं फिरू शकतात. म्हणून कायदा सुव्यवस्था राखणारी यंत्रणा महत्त्वाची आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, समाज व राजकीय पक्षांचा सामाजिक दबाव हा पोलीस प्रशासनावर राहिला पाहिजे. ती समाज व्यवस्थेची गरज आहे. पण सामान्य घरातील कोवळ्या मुलीवर अत्याचार झाला, तिला चटके दिले, पण ती माझ्या जवळची नाही म्हणून तिची बाजू आम्ही घेणार नाही. काळी कृत्य करणाऱ्या खरात्याने जिल्ह्यातील एका पतसंस्थेमध्ये शेकडो बनावट खात्यातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल केली हे उघड झाले. तरीही त्याविरुद्ध आम्ही बोलणार नाही. पण आम्ही हुक्का पार्लर चालविणार, मटक्याचा व्यवसाय करणार आणि अंमली पदार्थ व अवैध धंदे यांच्या विरोधात मोर्चे काढणार. यातून नेमके काय साध्य केले जाणार आहे याचा उलगडा होत नाही. यातून नेमका अर्थ काय घ्यायचा? या मोर्चातून निघणारे काही अर्थ आपण समजावून घेऊयात. पहिला अर्थ म्हणजे आम्ही अवैध धंदे करणार, तेही खुलेआम करणार, पण त्याचे हप्ते देणार नाही, हा अर्थ घ्यायचा. की दुसरं म्हणजे दुसऱ्या राजकीय पक्षाचे अवैध धंद्यामध्ये वर्चस्व आहे म्हणून पोलीस प्रशासनाने आपल्याही धंद्यांना आशीर्वाद द्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव निर्माण करायचा. तिसरे म्हणजे सामाजिक प्रश्नावर आम्ही किती ॲक्टिव्ह आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. चौथे म्हणजे नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीत कोणत्या खास व्यक्तीला डावलले आहे का म्हणून दबाव निर्माण करायचा. आणखी दुसरे कोणते कारण आहे हे स्पष्ट होत नाही. याचे उत्तर जर मोर्चा करणाऱ्या राजकीय पक्षांनी दिले तरच अधिक बरे होईल. मी दारू पिणाऱ्याचे समर्थन करणार नाही, परंतु खूप दारू पिऊन वाईटातले वाईट म्हणजे एखाद्याचे लिव्हर व किडनी खराब होऊ शकते. त्याचे प्रत्यारोपण करून रुग्ण पुन्हा बरा होऊ शकतो. सगळेच होतील असे नाही, परंतु त्यावर उपचार आहेत. अंमली पदार्थाचे सेवन वाढले तर तरुण पिढी बर्बाद होईल, गुन्हेगारी वाढेल व आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न तयार होऊ शकतो. पण हुक्का, मग तो निकोटीनचा असो किंवा फ्लेवर असलेला हर्बल असो, तो मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्याचा एक झटका म्हणजे 100 सिगारेटच्या सेवनाबरोबर आहे असे वैद्यकशास्त्रातले अभ्यासक सांगतात. एका बैठकीत तुम्ही किती झटके मारता हे विचारायलाच नको. यातून या प्रश्नाची दाहकता समजते.
हुक्काच्या खाली जो धूर तुम्ही शरीरात घेता तो ज्वलनातून येतो, म्हणजेच तो कार्बन डायऑक्साईड शरीरात घेतो. फ्लेवर हुक्का हे ज्वलनातून आर्सेनिक सारखे स्लो पॉयझन निर्माण करतात. अजून कितीतरी विषारी घटके मानवी शरीराला अति गंभीर धोका निर्माण करतात. हुक्का हा तुमचे फुफ्फुस पूर्णपणे निकामी करू शकतो, कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देऊ शकतो. अनेक गंभीरातल्या गंभीर दुष्परिणाम त्यातून होतात. हुक्का घेणे म्हणजे कधीही उपचार होऊ न शकणारे विष घेण्यासारखे आहे. आणि ते सेंटर आम्ही चालविणार का, तर आम्हाला त्यातून पैसा मिळतो. आम्हाला पैसे मिळतात ना, मग बाद झाले. लोकांच्या जीवाची आम्हाला काय देणे घेणे. परत आम्ही पोलीस अंमली पदार्थांची तस्करी चालवतात, अवैध धंदे चालवतात म्हणून मोर्चा काढायला मोकळे. ही दाहकता तुम्हाला समजणार नसेल तर नैतिकतेच्या गप्पा मारून काय उपयोग. आता प्रश्न निर्माण होतो की हा मोर्चा काढला कशासाठी, तर त्याचे उत्तर भाजपचेच पदाधिकारी देऊ शकतात. धन्यवाद.